पराक्रमी जालंधर दैत्याच्या विनाशासाठी त्याची पत्नी वृंदा हिचे पावित्र्य श्री विष्णूने भंग केले होते। याचा बदला घेण्यासाठी त्याचा पुत्र कामासुर दैत्याने शिवशंकरची उपासना करून त्रैलोक्य विजयाचे वरदान प्राप्त करून घेतले। यानंतर ब्रह्म विष्णूवरती स्वारी करून त्यांची नगरी काबीज करून कामासुर स्वतःला महासम्राट समजायला लागलाय, या त्रैलोक्याचा धनी समजायला लागलाय। पाहूया गणेशाचा विकट अवतार अर्थात कामासुर दैत्याचा वध। पौराणिक गणनाट्य मार्गदर्शक शाहीर संदीप सावंत, लेखक विनय बने सादर करतोय कामासुर दैत्याचा वध अर्थात गणेशाचा विकट अवतार। सार्वभौम सम्राट झाला सारे मनुष्य सृष्टी ज्याची पूजा करतात संकट समयी संरक्षणासाठी त्या देवांना सारे मुद्दा चेक करून तडाखेपणा करून सोडले। उद्वेग पातळ ब्रह्मपुरे वैकुंठ सारं कसं काबीज केलंय त्या देवांना हरवून लोक आजपासून देव आई ब्राह्मणत्वाची पूजा करायची नाही। माझे या कामाचं करायचे। नारायण काय करावे देहाला अहंकार का जाईना काय करावे देहाला अहंकार का जाईना चंदना परी जावे दरवळावे चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला अहंकार का जाईना काय करावे देहाला अहंकार का जाईना चंदना परी जावे दरवळावे चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला अहंकार का जाईना काय करावे
नारायण दैत्यराजा, एवढा गर्व बरा नाही. मला येण्यास किंवा जाण्यास कोणाच्या आज्ञेची गरज लागत नाही. मी या साऱ्या त्रिखंडात भ्रमण करतच असतो. नारायण नारायण. नारदा, अरे तुला माझा पराक्रम ठाऊक नसावा. अरे तुझे जे देव, त्या देवांना युद्धात पराभूत करून त्यांचं राज्य मी काबीज केलंय. नारायण नारायण दैत्यराजा, असे भ्रमात राहू नका. अजून देवांचा राजा इंद्र, कैलासपती महादेव यांच्या विजय प्राप्त करशील तेव्हाच या साऱ्या त्रिखंडाचा स्वामी होशील. नारायण नारायण. नारदा, अरे कोण म्हणे तो देवान दिला सारा देवांचा राजा. अरे तो तर ऐश्वर्यात राहणारा, त्याला हरवून त्याची अमरावती काबीज करणार आणि मी त्याला माझा दास बनवणार आहे. आणि राहिला तो शिवशंकर, अरे त्याच्याच तर वरदहस्ताने मी आता लोक्यात अमर करणार. नारायण नारायण. कामासुरा, मी ब्रह्मचारी त्रिकाल असून या साऱ्या त्रिखंडात भ्रमण करून प्राणी मात्रांना सावध करण्याचं काम करत असतो. परंतु तुला जे योग्य वाटेल ते तू कर. येतोच मी. ठीक आहे, पण नारदा, एक लक्षात ठेव, तुलाही आजपासून माझीच पूजा करावी लागणार आहे. ठीक आहे, येतोच मी. ठीक आहे, ये. नारायण नारायण. काळजाची तार छेडून ही नारदाची वाणी अंतरीच्या चुकले नाही कोणालाही. काळे तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी. नारदाची तार छेडूनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचेही नाही कोणी. चुकले नाही कोणालाही भोग जीवनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी. काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने
आशीर्वाद आहे. चंद्र, तो देवांचा राजा देवेंद्र, त्याला आपल्या शक्तीचा खूप मोठा गर्व झालाय. असं अमरावतीवर जाऊन त्याची ती अमरावती काबीज करो. मग झालं आपलं काम. ठीक आहे, चल मग. भोलेनाथाच्या वराने उन्मत्त झालेल्या कामासुराने माझी ब्रह्मपुरी काबीज करून त्या ब्रह्मपुरीचा हाकार चालवलाय. देवेंद्रा, त्या कामसूर दैत्याने माझ्या वैकुंठ काबीज करून मला त्याची सेवा करण्याची आज्ञा केली. यामध्ये आपल्या देवाची नाचकी असून तो आपलाच पराजय आहे. होय देवेंद्रा, तुझ्या पराक्रमाची जाणीव आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही इथे आश्रय घेण्यासाठी आलो आहोत. ठीक आहे. नृत्याची बिजली कडाडली इंद्राच्या दरबारा. रंभा मेनका उर्वशी मी इंद्राची अप्सरा. नृत्याची बिजली कडाडली ही इंद्राच्या दरबारा. रंभा मेनका उर्वशी मी इंद्राची अप्सरा. इंद्र दरबारा दरबारा रंभा नाचते दरबारा. इंद्र दरबारा दरबारा रंभा नाचते दरबारा. इंद्र दरबारा दरबारा रंभा नाचते दरबारा. इंद्र दरबारा दरबारा रंभा
दरबारा नृत्याची बिजली कडाडली इंद्राच्या दरबारा नृत्याची बिजली कडाडली इंद्राच्या दरबारा रंभा मेनका उर्वशी मी इंद्राची अप्सरा इंद्र दरबारा दरबारा रंभनाथ इंद्र दरबारा रंभनाथ इंद्र दरबारा क्या बात है? भवानी ओठ शराबी गोड गुलाबी गाल पान नजरेचा मारून केले देवाना घायाळ देवाना घायाळ देवाना घायाळ हे डाळी भवानी ओठ शराबी गोड गुलाबी गाल पान नजरेचा मारून केले देवाना घायाळ देवाना घायाळ देवाना घायाळ इश्काची पिऊन धुंद मदिरा देवानो तोलतावरा इश्काची पिऊन धुंद मदिरा देवानो तोलतावरा इंद्र दरबारा दरबारा रंभनाथ इंद्र दरबारा दरबारा रंभनाथ इंद्र दरबारा दरबारा रंभनाथ इंद्र दरबारा दरबारा रंभनाथ दरबारा इंद्र दरबारा दरबारा रंभनाथ इंद्र दरबारा हे दैत्य सोड तिला नाहीतर याच क्षणी प्राणात त्याच आपल्या समोर नाच करताना तुम्हाला कोणता मिळतो अफसर आहे आणि तिचा गुप्त हाचा दिनक्रम आहे मग ती दिनचर्या आजपासून माझ्या समोर झाली पाहिजे ते कदापि शक्य होणार नाही कामासू दैत्या शंकरच्या वरानं एवढा उन्मत्त होऊन जाऊ नकोस तुझा पराजय झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेव वाहनप्रमाणे तुला माझा सण बनवणार आहे ब्रह्मदेव कोण विष्णुदेव तुई हे तुझे देव इथे तुझं नाच गाणं बघायला आले नाही प्राणाच्या भीतीने इथे तुझ्याकडे आश्रयाला आले हरकत नाही कामासू दैत्या ते माझ्या आश्रया येणारच जर तू एवढा उन्मत्त झाला आहेस तर युद्धाची तयारी कर माझ्या इंद्रपुरीमध्ये विलीन केलंय लक्षात ठेव कामाचं
झाला माझा आवाज येत नाही त्याचा काय झाला का मास्तर यमराव तिचा संहार झाला. आता राहिला तो माझा वरदाता असाच चालला कैलास पर्वतावर. कैलास ताब्यात घेऊन या त्रैलोक्यावर असल साम्राज्य निर्माण करूया. कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नादन घुमला हो माझा सांब
पावन गंगा वारे जटी पावन गंगा वारे जटी लावून भस्म या लल्लाटी लावून भस्म या लल्लाटी हरीच्या वारे डोलला ओ माझा काम सदा शिव भोळा ओ माझा काम सदा शिव भोळा ओ माझा काम सदा शिव भोळा कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नादन मी घुमला हो माझा श्याम सदा शिव भोळा हो माझा श्याम सदा शिव भोळा हो माझा श्याम सदा शिव भोळा भोलेनाथ शिवशंकर या कामासुराचा त्रिवार प्रणाम स्वीकारा. खबर होते ना ते तुझी इच्छा पूर्ण करतो. होय माझ्या सर्व इच्छा कशा पूर्णत्वात जात आहेत. पण महादेवा अजूनही माझी एक इच्छा पूर्णच आहे. कोणती इच्छा आहे ती तुझी पूर्ण करतो. महादेवा माझी इच्छा ऐकायचीच आहे तर महादेवा तर ऐक मग. हा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन कर. आणि फार उन्मत्त झाला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. दानव, राक्षस, मानव हे जन्माला येतात त्यांचा मृत्यू हा अटळ आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तू माझ्या उन्मत्त झाला आहेस म्हणून तुला मी साथ देतो. ठीक आहे. दाखव दाखव तुझा पराक्रम. पाहतोच
झाला या लोकांचा सम्राट आता मला कोणापासून मरण नाही ना कोणाची भीती. हॅलो, हे पहा, ओमकार आर्ट्स चे अध्यक्ष श्री जुगनू कांबळे साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. दिनेश दादा कुडतळकर निर्मित कोकण कला मंच त्यांचं ऋणी आहे. धन्यवाद. नारायण नारायण ये शिखाली ताना जा शिखाली जाताना ये शिखाली ताना जा शिखाली जाताना सटविने भाग्य तू लिहिले हो सटविने भाग्य तू लिहिले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले ये शिकाली येताना जा शिकाली जाताना ये शिकाली येताना जा शिकाली जाताना सटवीने भाग्य तुझे लिहिले सटवीने भाग्य तुझे लिहिले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले तुझे
नारायण नारायण. कामासुरा, या साऱ्या त्रिकंडामध्ये पार्वती पुत्र गणेशाचा जय जयकार चालाय. तो विकट रूपी अवतार घेऊन भक्तांच्या रक्षणासाठी येत आहे. नारायण नारायण. माझ्या युद्धाची नारायण नारायण. कामासुरा, तुझी युद्ध जित्रा पार्वती पुत्र गणेश पूर्ण करतील. त्यांना शरण जा व सुखाने राज्य कर. नारायण नारायण. नारदा, तो गणेश माझ्या युद्धात युद्ध पूर्ण करणार. हा? नारदा, त्याच्या पित्याला, त्याच्या पित्याने चारी मुंड्या चित करून हा कैलास पर्वत सोडून तिथून पळून गेलाय. मग तो गणेश माझं काय करत नाही. ठीक आहे कामासुरा, येतोच मी. ठीक आहे, येतो. नारायण. अशा रीतीने उन्मत्त झालेल्या कामासुरानं तिन्ही देवांवरती विजय मिळवून कैलास पर्वत आपल्या ताब्यात घेतलाय. तिन्ही देव बाळ गणेशाला शरण गेल्यानंतर महादेवानी उपशाप दिला होता. या उपशापाचा विसर कामासुर दैत्याला पडलाय. कामासुर दैत्या, याच विकट अवतारी बाळ गणेश तुझ्या सर्वनाशासाठी मयुरावरून दाखल होतोय. कामासुर दैत्या, सांभाळ कामासुरा. आजपर्यंत भले भले दैत्य या गर्वामुळेच धुळीस मिळाले. सारे दैत्य इहलोकी गेले. तुझाही नंबर त्यांच्याच मागून लागतोय. कामासुरा, तो पहा विकट अवतारी बाळ गणेश मयुरावर स्वारी करून येतोय. पहा कामासुरा, सांभाळ कामासुरा, सांभाळ. तुझ्या हाहाकाराला ही दानव कंटाळलाय. देव दानव मानव यांना सोडती पळून करून सोडणारा तू. सांभाळ कामासुरा, सांभाळ. तो पहा कामासुरा विकट अवतारी बाळ गणेश मयुरावर स्वार होऊन येतोय. कामासुरा, सांभाळ कामासुरा, सांभाळ. अजूनही वेळ गेली नाही. अवतारी बाळ गणेश तुझ्या सर्वनाशासाठी येतोय. लाईट्समॅन एलईडी फिरवा. सारखी फिरवा, सारखी. तो पहा कामासुरा, तुझ्या नाशासाठी बाळ गणेश विकट अवतारी दाखल होते. तुझाही सर्वनाश जवळ आलाय. कामासुरा, वेळ गेली नाहीये. अजूनही शरण जा कामासुरा, शरण जा कामासुरा. यातच तुझं सौख्य आहे कामासुरा. जा बाळ गणेशाला शरण जा.
हॅलो 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 गुड पार्वती पुत्र तू माझी इच्छा पूर्ण करणार. होय कामासुरा, तू फार उन्मत्त झालायस. तुला तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. माझ्या पित्याकडून वरदान घेऊन तू साऱ्या त्रैलोक्यात हाहाकार माजवला. तू सुखाने राज्य करावं यासाठी तुला वरदान दिलं होतं. तू दैत्य कुळाचा विस्तार करावा यासाठी तुला वरदान दिलं होतं. पण त्याचा तुला विसर पडला कामासुरा. कामासुरा, आलेला प्रत्येक प्राणी या पृथ्वी तलावरून तुला या कामोसुराचा पराक्रम ठाऊक नाही. माझ्या वाट्यातून ठीक आहे कामासुरा, तुझी एवढी गमेंड. चालव चालव तुझी रणदेवता. तुलाही तुझ्या इतर दैत्यांच्या सहवासात पाठवतो. चालव चालव तुझी रणदेवता कामासुरा. गणेशाचा विकट अवतार अर्थात कामासूर दैत्याचं वध, एक पौराणिक गणनाट्य आपल्या समोर सादर झालंय. दिनेश दादा कुलकर्णी निर्मित कोकण कलामंच मुंबईच्या माध्यमातून निर्माता दिनेश दादा कुलकर्णी, मार्गदर्शक साहिल संदीप सावंत, लेखक विनय बने. कामासूर दैत्याचा वध अर्थात गणेशाचा विकट अवतार, गणेशाचा विकट अवतार. जाऊया चला रे चला, गणाच्या मुख दर्शनाला. पूजुया चला रे चला, माझिया लाडक्या गणाला. जास्वंदी फूल तुझ्यासाठी फुललं, भक्ती भावाने हळूच उमळला. दूर्वांकुर तुझा वाही चरणाला. जाऊया चला रे चला, गणाच्या मुख दर्शनाला.
जाऊया चला रे चला गणाच्या मुख दर्शनाला पूजूया चला रे चला माझिया लाडक्या गणाला जास्वंदी फुल तुझ्यासाठी फुललं भक्ती भावाने हळूचा उमळला दूर तुझ्या वाही चरणाला जाऊया चला रे चला गणाच्या मुख दर्शनाला पूजूया चला रे चला माझिया लाडक्या गणाला शाबास आहे पिवळा पितांबर मुकुट शिरावर शोभून दिसे लंबोदर हो तेजोमय कांती तुझी गणराया भर जरिसेला अंगावर हो भर जरिसेला अंगावर हो भर जरिसेला अंगावर पिवळा पितांबर मुकुट शिरावर शोभून दिसे लंबोदर हो तेजोमय कांती तुझी गणराया भर जरिसेला अंगावर हो भर जरिसेला अंगावर हो भर जरिसेला अंगावर नाम तुझं गोड ओठावरी आलं ओझिऱ्या रूपाला मन मोहिवला आधी अंत तू चरा चला जाऊया चला रे चला पूजूया चला रे चला माझिया लाडक्या गणाला जास्वंदी फुल तुझ्यासाठी फुललं भक्ती भावाने हळूचा उमळला दूर तुझा वाही चरणाला जाऊया चला रे चला